हाय फ्रेंड्स, सलाम नमस्ते, केम छो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मजेत? राधे राधे सर्वांना. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांना येणाऱ्या घटस्थापनेच्या म्हणजेच नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा व्हिडिओ असणार आहे घटस्थापनेनंतर आपण आपल्या घरात दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा या विषयावरती हा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ स्किप न करता पहा बरं का. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वांना येणाऱ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर जसं की सर्वांना माहिती आहे की आता घटस्थापना 22 तारखेपासून सुरू होत आहे. तर यावेळी बऱ्याच जणांचे उपवासही असतील. काही जण 9 दिवस सलग उपवास करतात, काही जण घट बसता घट उठता उपवास करत असतात. तर त्या सर्वांना आई भगवती प्रचंड शक्ती देऊ देत हीच आई भगवतीच्या आदिशक्तीच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि चला आता दुर्गा सप्तशती हा पाठ किंवा याचं पठण कसं करावं याची मी सुरुवात करते. तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला दुर्गा सप्तशती हा ग्रंथ घरात आहे की नाही तो आधी चेक करायचा असेल. नसेल तर जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्येही हा जो ग्रंथ आहे तो उपलब्ध असतो. जर तुमच्याकडे दुसरी कुठली पोथी असेल दुर्गा सप्तशतीची तर तीसुद्धा तुम्ही रेफर करू शकता किंवा त्याचाही तुम्ही वापर नक्कीच करू शकता. कुठलंही एकच पुस्तक पाहिजे असं काही अट्टाहास नाही. दुर्गा सप्तशतीचं जे आहे म्हणजे जे पुस्तक असतं ते तुम्ही नक्की वापरू शकता. म्हणजे कुठलंही पुस्तक तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. आता माझ्याकडे सध्या हे स्वामींच्या केंद्रामधून आणलेलं जे आहे ते दुर्गा सप्तशतीचं. तर सुरुवातीला आपण हे जे म्हणजे हा जो ग्रंथ आहे किंवा याचं पाठ करण्याला आपण जेव्हा सुरुवात करणार आहोत त्याच्या आधी गणेश वंदना नक्कीच करायची. म्हणजेच काय तर गणेशाचं म्हणजेच गणपती बाप्पाचं आपण स्मरण करायचं आहे. नक्कीच घरातल्या देवघरातील जे गणपती बाप्पा असतात त्यांची पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता वाहायच्या, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवला तरी चालेल किंवा एखादी म्हणजे एक वाटी साखर ठेवायची, छोटी वाटी. तर आणि त्यानंतर ह्या दुर्गा सप्तशतीचं पाठ करायला सुरुवात करायचं आहे. तर काय असतं ना की आपल्याला कधी माहिती नसतं की काय कसं काय करायचं. तर सगळ्यात आधी गणेशवंदना झाली की इथे बघा इथे अनुक्रमणिका पण दिलेली आहे की यामध्ये काय काय म्हणजे आहे. तर सगळ्यात आधी प्रार्थनेपासून सुरुवात करायची. इथे छोटे छोटे म्हणजे प्रार्थना वगैरे आहे. आता हे तुम्हाला उलटं दिसत असेल पण आधी प्रार्थना वाचायची. गणेशवंदना झाली की प्रार्थना वाचायची. त्याच्यानंतर अवतरणिका आहे ते पण वाचायचं आहे. आणि नंतर मग मंगलाचरण आहे. मंगलाचरण इथे तुम्ही बघू शकता ते वाचून घ्यायचं. तुम्ही हे पुस्तक आणलंत ना, ही पोथी जी आणलीत ना त्याच्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने इथे सगळं पाठ जे आहे ते लिहून दिलेले आहे. नंतर इथे नामस्तोत्र आहे. नामस्तोत्र तुम्ही वाचून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर देव्या कवचम आहे. देव्या कवचम जे आहे ना ते वाचायचं आहे. अगदी सोपं आहे वाचायला, असं काही कठीण वगैरे असं काहीच नाही आहे. तुम्ही एकदा वाचायला सुरुवात केलीत ना पटापट तुमचे हे जे मंत्र आहेत ना ते वाचून होतात. त्यानंतर इथे अर्गला स्तोत्रम दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या वाचायच्याच असतात. वाचल्यामुळे तुमचे जे काही दोष असतात ते नाहीसे होतात आणि तुम्हाला जे माता म्हणजे आदिशक्ती भगवती आईची जी कृपा असते आणि शक्ती जी असते ना ती नक्कीच प्राप्त होते. आणि अथ किलक स्तोत्रम हे सुद्धा वाचायचं आहे. किलक स्तोत्रम झालं ना की रात्री सुक्त आहे हे सुद्धा नक्की वाचायचं आहे. हा जो सिक्वेन्स आहे ना तो तुम्ही पाळत जायचा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सुरू होतो अध्याय पहिला. अध्याय पहिला जो आहे ना तो वाचायचा. कसं असतं की तुम्ही एका दिवसात जर पूर्ण पाठ करणार असाल तर ते अगदी उत्तम असेल. म्हणजे त्याला म्हणतात एक पाठी जी आपली पूजा असते ना ती. आता ह्याच्यात टोटल 13 अध्याय आहेत. 13वा अध्याय जो असतो ना तो तुम्ही वाचून झाला ना की देवीला पूर्ण एकदा एक प्रार्थना करायची की हे माते मी हे 13 अध्याय पूर्ण केलेले आहेत. त्याच्यातून काहीही चूक झाली असेल तर मला क्षमा कराई. आणि आई जी असते आपली आदिशक्ती आदिमाया भगवती आई ती कधीही तुमच्यावरती रागावणार नाही आहे. तुम्ही तिची क्षमा मागा. जर काही याच्यामध्ये चूक झाली असेल तर आई मला खरंच क्षमा कर. आई भगवती तुम्हाला नक्कीच क्षमा करेल.
आणि त्याच्यानंतर जेव्हा 13वा अध्याय संपतो ना, तेव्हा इथे लिहिलेलं आहे की एक माळ नवार्णव मंत्राचा जप पण करायचा आहे. नवार्णव मंत्र काय असतो? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ठीक आहे, स्पष्ट शब्दात हा जो मंत्र आहे तो तिथे म्हणजे जो वाचून आहे तो बोलायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर देवी सूक्त पण आहे ते वाचायचं आहे. आणि शेवटी आहे ना तुम्हाला एक मिनिट मी सांगते. हां, हे बघा इथे आहे ना शेवटी दिलेलं आहे देव्यापराध क्षमापण स्तोत्र. जर काही त्रुटी आढळल्या असतील किंवा काही झाल्या असेल किंवा काही चुका झाल्या असतील हा जो पाठ करताना, तर त्याची क्षमाप्राप्तीसाठी हे जे आहे ना हे स्तोत्र वाचायचं नक्की. ठीक आहे. तर हे आहे. तर तुम्ही एक पाठी जर हे करणार असाल तर एका दिवसात न उठता हे जे आपलं दुर्गा सप्तशतीचं पाठ आहे ना तो कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. जर तुम्ही 9 दिवस करणार असाल तर आधीच जसं मी सांगितलं आहे ना की पहिल्यापासून म्हणजे प्रार्थनेपासून सुरुवात करायची. प्रार्थनेपासून सुरुवात करायची म्हणजे पहिल्या दिवशीचं म्हणते प्रार्थनेपासून, आणि ते कंटिन्यू करायचं. आणि जर तुम्ही 9 दिवस पूर्ण म्हणजे कन्सिडर करत असाल की मी 9 दिवसात हा एकच पाठ करणार आहे, म्हणजे 13 अध्याय जे आहेत ते 9 दिवसात मी कंप्लीट करेन असं जर विचार करत असाल ना, तर आदल्या दिवशी प्रार्थनेपासून कंटिन्यू सगळं 13 अध्यायापर्यंत वाचायचं आहे क्षमाप्राप्तीपर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा वाचणार असाल ना, पहिल्या दिवशी काय केलं कंटिन्यू सगळं म्हणजे पहिल्या अध्यायापासून वाचलं. ठीक आहे. म्हणजे पहिल्यापासून प्रार्थनेपासून ते पहिला दुसरा अध्याय तुम्ही वाचलात तेव्हा स्टॉप केलं तुम्ही पहिल्या दिवशी. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात कराल ना तेव्हा देव्या कवचमपासून स्टार्ट करायचं आहे. देव्या कवचम जे आहे ना तिथून स्टार्ट करायचं. मग ते अगदीच पहिल्यापासून नाही वाचायचं पूर्ण. ठीक आहे. देव्या कवचम जे आहे ना हे देव्या कवचम आहे तिथून वाचायचं आहे आणि मग ते कंटिन्यू पुढचे मग अध्याय 3रा 4था असं वाचून मग ते स्टॉप करायचं. मग तिसऱ्या दिवशी पुन्हा देव्या कवचमपासून ते 5वा 6वा असं कंटिन्यू. मग ते तुम्ही ॲडजस्ट करून ठेवा. म्हणजे तुम्ही कसं ते बुकमार्क करून ठेवा की काल माझे एवढे अध्याय झालेत, मग ते देव्या कवचमपासून तसं कंटिन्यू करायचं. आणि मग शेवटच्या दिवशी क्षमाप्राप्तीसाठी जे स्तोत्र आहे ना ते वाचायचं आहे. अशा प्रकारे आहे. आणि रोज देवीची आरती जी आहे ती म्हणायची आहे. दुर्गे दुर्गट भारी असते. आणि देवीचे जे मंत्र असतात जसं नवार्णव मंत्र मी आता म्हणून दाखवला तो म्हणायचा आहे. शिवाय सर्व मंगल पांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता. किंवा या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः हे सुद्धा तुम्ही मंत्र जे आहेत ते नक्कीच रोजच्या पूजेमध्ये वापरू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे तो ह्या नवरात्रीमध्ये नक्कीच कंप्लीट कराल अशी माझी तुम्हाला विनंती आहे किंवा माझी अशी नक्कीच अपेक्षा आहे की हे नक्कीच तुम्ही करा. कारण खूप फलदायी आहे हा जो पाठ आहे तो खूप फलदायी आहे आणि तुम्हाला जे मनोवांछित फळ असेल ते नक्कीच मिळतं. तर ह्या दुर्गा सप्तशती पठणाचे काय म्हणजे फायदे आहेत, फायदा म्हणण्यापेक्षा आपल्याला काय फळ मिळतं त्याच्यामुळे ते पण मी सांगते. काही जणांची लग्न होत नाहीत तर त्यासाठी दुर्गा सप्तशतीचं पठण करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. ठीक आहे. कुमारिका असतील तर त्यांनी हे जे दुर्गा सप्तशतीचं पठण आहे ते नक्कीच करावं. आणि ज्या स्त्रियांचं लग्न झालेलं आहे तर आपलं कुंकू बळकट राहण्यासाठी, पती पत्नींमध्ये सामंजस्य वाढण्यासाठी, प्रेम वाढण्यासाठी, प्रेम टिकून राहण्यासाठी सुद्धा दुर्गा सप्तशतीचं जे पठण आहे ते नक्कीच करावं. शिवाय आपल्या घरात काही म्हणजे असं वाटतं ना की कोणाची तरी नजर लागलेली आहे किंवा असं कोणाला तरी वाटत राहतं काहीतरी करणी केलेली आहे किंवा कुठले ग्रह असतील म्हणजे पापग्रह असतील जसं राहू केतू असे जे आहेत पापग्रह आहेत त्यांची जर बाधा असेल तर ह्याच्यावरती दुर्गा सप्तशती किंवा आदिशक्तीची कुठलीही सेवा अत्यंत प्रभावी असते. तर तुम्ही नक्की हे करून बघा. ह्या नवरात्रीमध्ये आई भगवतीची नक्की म्हणजे नक्की पूजा करा. जवळ तुमच्या मंडप असेल देवीची जिथे स्थापना करता तिथे नक्की भेट द्या आणि तिथे आईची ओटी भरा
भगवती आईची ओटी भरा. दुर्गा देवीची जी प्रार्थना तिथे चालू असते किंवा अष्टमीला होम हवन असतं, तिथे तुम्ही नक्की जा, नक्की भेट द्या. आईची जी ओटी भरायची असते खणा नारळाने ती भरा. प्लस तुम्ही जेव्हा हे जे दुर्गा सप्तशतीचं जेव्हा पठण करता, जेव्हा पाठ करता आपल्या घरामध्ये, तेव्हा अष्टमी किंवा नवमीला घरी कुमारिकांचं पूजन करायचं असतं. 9 कुमारिका 7 कुमारिका. आता आजकाल कसं आहे ना, शहरी भागात जर राहत असाल तर एवढं इझिली कोणी एकमेकांच्या घरी आपल्या मुलांना नाही पाठवत. तर ठीक आहे, ॲटलिस्ट एक छोटी मुलगी जी असते ना, जिला मासिक धर्म आलेला नाही आहे, अशी छोटी मुलगी तुम्ही घरी बोलवा. पाहिजे तर त्यांच्या पॅरेंट्सला पण सोबत बोलवा, कारण आजकाल एवढं सेफ म्हणजे नाही फील करत. ठीक आहे, मग त्यांच्या पॅरेंट्ससोबत ती आली छोटी मुलगी तरी चालेल. मग तिची पूजा करून तिला एक छानसं फळ गिफ्ट करायचं आहे आणि शाळेची पुस्तकं वगैरे, म्हणजे तुम्ही तिला उपयोगी येईल अशा वस्तू तिला गिफ्ट केल्यात ना, तर खूपच सुंदर आहे. आणि पैसे द्यायचे आहेत, मग तुमच्या यथाशक्ती जितके पैसे देता येतील तितके द्यायचे. मग अगदी 11 रुपये जरी दिलेत तरीही चालेल. असं नाही म्हणत आहे की तुम्ही तिला 100, 500, 1000 असं नाही आहे. 11 रुपयापासून तुमची यथाशक्ती त्याप्रमाणे तुम्ही जेवढी तुम्ही दक्षिणा देणार असाल तिला द्यायचे आहे. हातपाय चांगले तिचे धुवायचे आहेत ताटामध्ये, पाय वगैरे धुवून तिला लाल चुनरी जी असते ना ती मिळते. पूजेचं साहित्य जिथे मिळतं ना त्या दुकानात तुम्हाला लाल चुनरी मिळेल, ते नक्की तिला ओढू शकता. सुंदर असं. तर असं तिला काहीतरी एक गिफ्ट, एखादं टॉय द्यायचं आहे, फळ द्यायचं आहे, दक्षिणा द्यायची आहे, तुमची यथाशक्ती. असं नाही की मोठा खर्च करून सगळं करायचं, अजिबात नाही आहे. ठीक आहे, तर याप्रमाणे तुम्ही कुमारिका पूजन पण करू शकता. प्लस एखादी सवाष्ण घरी आली, सवाष्णबाई घरी आली तर तिची पण खणा नारळाने ओटी भरून ठेवा. एखादा नारळ, 2 नारळ, 3 नारळ ह्या नवरात्रीत तुम्ही घरी आणून ठेवा. काही म्हणजे फुकट जाणार नाही आहे. ठीक आहे, एखादं ब्लाऊज पीस असं आपल्याकडे असतातच, तर ते नक्कीच ठेवा. आई कुठल्या रूपाने तुमच्या घरी येईल ना ते सांगता येत नाही आहे. आणि घरात कुठलंही कोणीही आलं तरी त्याला काही खाल्ल्याशिवाय पुन्हा पाठवू नका. काहीतरी द्या, अगदीच नाही तर हातावर थोडीशी साखर ठेवा म्हणजे झालं. आपल्याही मनाला समाधान आणि त्याचा पण मान ठेवला जातो. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही सगळं हे जे मी सांगितल्याप्रमाणे दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे तो नक्कीच करा. अत्यंत प्रभावी आहे आणि आई भगवती तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि सगळ्यांच्या घरात शांती, सुख, समृद्धी नांदो, हीच आई भगवतीच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि हेच सगळं सांगून मी तुमचा आता निरोप घेतेच. आणि मला सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला बरं. एक छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणलेला आहे. आय नो तुम्ही याला चांगला प्रतिसाद द्याल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला वाटला तर तुम्ही इतरांना शेअर देखील करू शकता. ठीक आहे, जेणेकरून त्यांचीसुद्धा मदत होईल. आणि कुलदेवीची जी ओटी असते ना, तर आता बऱ्याच जणांच्याकडे कसं असतं की कुलदेवीची पण ओटी भरायला गावाला जावं लागतं. नक्की जा, तुम्ही नक्की जा. पण या नवरात्रीचं तुम्ही घट बसवले असतील घरी तर असं करा की आपले जे घट सोडून तुम्ही कंटिन्युअस बाहेर नाही राहा. कारण गाव जर लांब असेल तर ऑफकोर्स तुम्हाला घट बसवता येणार नाही आहे, राईट. कारण डेली आईची सेवा करावीच लागते जर तुम्ही घट बसवलेले असाल तर. जर तुम्ही घट बसवत असाल तर आपल्या गावाला जाऊन तिथे कुलदेवतेची ओटी नक्की म्हणजे नक्कीच भरा. ती फलदायी हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता. ठीक आहे, किंवा जर तुम्हाला तुमची कुलदेवीच माहिती नसेल, बऱ्याच जणांना असं म्हणजे माहितीच नसतं की आपली कुलदेवी कुठली आहे. होऊ शकतं, असं नाही आहे. तर आपण ज्या ठिकाणी राहतो ना तर तिथे गावदेवीचं मंदिर असतं. गावदेवी मंदिर जे असतं ना तिथे जाऊन त्या गावदेवीला तुमची कुलदेवी म्हणून माना. ठीक आहे, कारण ती आपण ज्या ठिकाणी राहतो तिकडची ग्रामदेवता ती असते. ग्रामदेवता, गावदेवी म्हणजे तुम्ही जे म्हणत असाल ते गावदेवी जी असते ना ती आपली कुलदेवता आहे असं मानून तिची ओटी भरून यायची. तर ती तुमचं नक्कीच रक्षण करते आणि तुमच्या परिवारासहित तुम्ही त्या एरियामध्ये राहताय म्हणजेच तुमची कुलदेवी ती गावदेवी असते. जर तुम्हाला माहिती नसेल आपली कुलदेवी कुठली आहे, सरळ जायचं, गावदेवीच्या मंदिरात जायचं आहे, तिथे ओटी भरायची आहे आणि नमस्कार करून छानपैकी घरी परत यायचं आहे. आणि मातेच्या दरबारात ना कोणीही खाली हात परत येत नाही आहे. तर बोला अंबा मातेचा उदो उदो, जयकारा मा शेरावालीदा, बोलो साचे दरबार की जय. तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.